नाशिकचा विकृत बाबा अशोक खरात यांना आतापर्यंत शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचं तपासातून समोर येत आहे। जवळपास 100च्या आसपास व्हिडिओ तपास अधिकाऱ्यांना सापडलेले सुद्धा आहेत, पण ही संख्या आणखी जास्त मोठी असण्याची शक्यता आहे। जेव्हापासून हे व्हिडिओ समोर येत आहेत किंवा जेव्हापासून हे प्रकरण चर्चेत आलंय, तेव्हापासून अनेक जण एक प्रश्न विचारतात, तो म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने महिला याच्या लैंगिक अत्याचारांना बळी पडल्याच कशा? आणि जर या महिला लैंगिक अत्याचाराला बळी पडल्या होत्या, तर आतापर्यंत एकाही महिलेनं समोर येऊन याविषयी तक्रार का दाखल केली नाही? हा प्रश्न उपस्थित होतो आणि त्याच अनुषंगानं महत्त्वाची माहिती समोर आली आहे। महिलांना स्वतःच्या जाळ्यात ओढण्यासाठी हाच अशोक खरात एका प्रकारची मोडस ऑपरेंडी वापरायचा आणि त्याच माध्यमातून तो महिलांशी गोडगोड बोलून त्यांच्यावर डायलॉग बाजी करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करायचा, त्यांना संमोहित करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यामुळेच तो या महिलांबरोबर अनेक वेळा लैंगिक अत्याचार करायचा, शारीरिक संबंध ठेवायचा आणि तरी सुद्धा हे सगळं झाल्याच्या नंतर जो अशोक खरात सुरुवातीला या महिलांशी प्रचंड गोडगोड बोलायचा, नंतर मात्र तो या महिलांना धमक्या द्यायचा, त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या द्यायचा आणि त्यामुळे घाबरलेल्या या महिला आतापर्यंत कधीही समोर आल्या नव्हत्या, असं एका तपासातून समोर येताना पाहायला मिळतंय। त्यामुळे अशोक खरातची महिलांच्या बाबतीतली विशेष करून ही जी नवीन मोडस ऑपरेंडी समोर आली आहे ती नेमकी काय आहे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। भोंदू बाबा अशोक खरात याच्या विरोधात आतापर्यंत तब्बल 11 गुन्हे दाखल झालेत। त्यापैकी 9 हे महिला अत्याचाराचे गुन्हे आहेत, लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत, तर 2 आहेत जे फसवणुकीचे गुन्हे आहेत। मात्र हे सगळेच आतापर्यंत दाखल झालेले 8-9 महिला अत्याचाराचे जर गुन्हे आपण पाहिले तर यामध्ये एक कॉमन गोष्ट आढळते, ती म्हणजे या अशोक खरातचं बोलणं। अशोक खरात जसं तो सांगतो की तो कॅप्टन होता, पण तो कॅप्टन वगैरे नसल्याची माहिती समोर येते, तो केवळ शिपवरती कामाला होता असं कळतंय। पण त्या माध्यमातून तो अनेक देश फिरलेला होता, त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे हाय प्रोफाईल लोकांशी कसं बोलायचं किंवा समोरच्या व्यक्तींना आपला प्रभाव त्यांच्यावरती पाडण्यासाठी नेमकं कसं बोललं पाहिजे वगैरे हे त्याला चांगलंच जमायचं। त्याचबरोबर त्यानं माइंड रिडिंग ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा थोडंसं शिकलेलं होतं किंवा मग ते त्याने आत्मसात केलं होतं असं आपण म्हणू शकतो, कारण तो 2 प्रकारच्या टॅक्ट्स यामध्ये वापरायचा। त्यातली महत्वाची टॅक्ट म्हणजे हॉट रीडिंग ज्याला म्हणतात। हॉट रीडिंग काय असतं, तर हॉट रीडिंग मध्ये त्याची एक टीम होती, जी टीम हाय प्रोफाईल काही केसेस येणार असतील, हाय प्रोफाईल क्लायंट्स येणार असतील, तर त्यांची माहिती थोडीशी आधीच गोळा करून ठेवायची आणि ती माहिती ऑलरेडी या बाबाला माहित असायची। त्यामुळे तो त्यांच्याविषयीची माहिती आधी जी त्याला माहिती असायची तीच त्यांना सांगायचं आणि मग समोरच्या व्यक्तीला वाटायचं की आपण तर पहिल्यांदाच आलो आणि याला आपल्याविषयी इतकं कसं माहिती, मग कदाचित याला खरंच माइंड रिडिंग येतं किंवा ह्याला खरंच हात दाखवल्यानंतर याला सगळं समजतं वगैरे असं वाटायचं। दुसरी ट्रिक होती ती म्हणजे कोल्ड रिडिंग। हॉट रिडिंग आणि कोल्ड रिडिंग या दोन्ही सुद्धा मानसशास्त्रामधल्या टेक्निक्स आहेत असं आपण म्हणू शकतो। कोल्ड रिडिंग मध्ये काय असतं, तर समोरच्या माणसाचे हावभाव, एकंदरीत त्याचं राहणीमान, त्याची बोलण्याची शैली, त्याच्या शरीरावरती त्याने काय काय परिधान केलेलं आहे वगैरे या अनुषंगानं त्याच्या डोळ्यांमध्ये काय भाव आहेत वगैरे हे सगळं बघून थोडंसं अंदाज लावला तर समोरच्या व्यक्तीची परिस्थिती नेमकी कशी आहे किंवा त्याचा स्वभाव कसा आहे हे थोडंफार समजतं आणि त्याचाच तो उपयोग करून घ्यायचा। काही ट्रिकी क्वेश्चन्स विचारायचा, ज्यामधून भक्त नकळत त्यांच्याविषयीची माहिती या बाबाला द्यायचे आणि तीच माहिती मग तो एक्सपांड करून सांगायचा, विस्तृत करून सांगायचा आणि मग समोरच्याला वाटायचं की याला आपल्याविषयी खूप माहिती आहे। हे झालं तो सगळ्याच भक्तांना त्याच्या जाळ्यात कसा ओढायचा या बाबतीतलं। मात्र विशेषतः जेव्हा त्याला महिलांबरोबर शारीरिक संबंध ठेवायचे असायचे किंवा काही महिलांना त्याला त्याच्या लैंगिक अत्याचारांसाठी वगैरे बळी पाडायचं असायचं, त्यावेळेस तो काय करायचा, तर अनेकदा महिला या एकट्या यायच्या, काही वेळेस ते त्यांच्या पतीबरोबर यायच्या। बऱ्याचदा महिलांना, ज्या विवाहित महिला आहेत त्यांना तो त्यांच्या पतीच्या विरोधात भडकवून द्यायचा। तो महिलांना असं सांगायचा की तू खूप सुंदर आहेस, मात्र तुझी जी कॅपेबिलिटी आहे ही तुझ्या पतीला समजतच नाही, तुझी क्षमता किती आहे हेच त्याला कळत नाहीये, त्याला तुझी कदरच नाहीये, असं म्हणून तो पतीच्या विरोधात या महिलांना भडकवायचा असं एकंदरीत दिसून येत आहे। प्रत्येकीसाठी डायलॉगबाजी ही वेगवेगळी असायची, त्या त्या स्वभावानुसार, तिच्या परिस्थितीनुसार वेगवेगळं काही काही तो सांगायचा, पण याचमुळे महिला प्रभावित व्हायच्या। दुसरी आणखी एक केस यामधून अशी दिसून येते की एक कपल होतं, ज्या कपलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होते। जवळपास 12-13 वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं, मात्र संसार फार काळ टिकू शकलेला नव्हता, वाद सतत व्हायचे, त्यामुळे हे थोडेसे वेगळे राहायचे। पण नंतर जेव्हा त्यांना या
ईशान्येश्वर मंदिराबद्दल कळलं. त्यानंतर ते या अशोक खरातकडे गेले होते. तिथे गेल्याच्या नंतर सुद्धा यानं काय केलं, तर सुरुवातीला या दोघांमध्ये वाद मिटवण्यासाठी म्हणून, एकोपा घडवण्यासाठी म्हणून त्यांच्याशी थोडीशी चर्चा वगैरे केली. नंतर मात्र या महिलेच्या पतीला बाहेर बसायला सांगितलं आणि सांगितलं, की मी तुझ्या पत्नीला बऱ्यापैकी समजवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या पद्धतीने तिला समजवतो, असं तो म्हटला. पण त्यावेळी जेव्हा या महिलेचा पती बाहेर गेला, त्याने आतमध्ये या महिलेबरोबर लैंगिक अत्याचार केले आणि हे सगळं करताना पण त्याचं नेहमीची ज्या टॅक्ट्स होत्या, बोलण्यात तो महिलांना गुंतवायचा वगैरे, हे सगळं त्यानं केलं. हे त्यानं तब्बल 3-4 वेळा केल्याचं तपासात निष्पन्न झालं. एका महिलेबरोबर असं 3-4 वेळा झालेलं होतं, की तो तिच्या पतीला बाहेर बसवायचा आणि मग या महिलेवरती लैंगिक अत्याचार करायचा. असं सगळं झाल्याच्या नंतर त्यानं चक्क या महिलेला धमकी सुद्धा दिली होती, की जर तू याविषयी कुठेही बोललीस तर मी तुझ्या मुलांना मारून टाकेल. मी महादेवाचा अवतार आहे. तुझं शुद्धीकरण मी केलेलं आहे या सगळ्याच्या माध्यमातून. तुमचं लग्नच मुळात चुकीच्या दिवशी झालं होतं. त्यामुळे तुमच्यामध्ये हे सगळे वाद होतात आणि त्यामुळे मी तुझं शुद्धीकरण करतोय, जेणेकरून तुमचा संसार जास्त टिकावा, तुझ्या आयुष्यात तुझं कल्याण होईल वगैरे, असं सगळं बोलायचा. आणि जेव्हा या महिला त्याच्या विरोधात जातील असं वाटायचं, तेव्हा तो या महिलांना जीवे मारण्याची धमकी द्यायचा, त्यांच्या पतीला किंवा त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे या महिला आतापर्यंत समोर आलेल्या नव्हत्या. मात्र महिलांना विशेषतः आकर्षित करण्यासाठीची त्याची ही जी काही मोडस ऑपरेंडी होती, ती आता तपासातून समोर आली आणि आणखी किती महिलांबरोबर त्याने असं सगळं केलेलं आहे याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी जो एक नंबर जारी केलेला आहे, जो तक्रार नंबर आहे, या नंबरवर वेगवेगळ्या पद्धतीच्या तक्रारी सध्या प्राप्त होतात. अनेक पीडित महिला या अशोक खरातच्या विरोधात बोलण्यासाठी पुढे येताना पाहायला मिळतात. त्यामुळे ही केस आणखी जास्त स्ट्रॉंग होताना पाहायला मिळते. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.